नर्मदे हर. सकाळचे वाजले आहेत 6. मैयाच्या अगदी किनारी आलेलो आहे. परिक्रमावासी इथे स्नान पूजा अर्चना करण्यासाठी जमलेले आहेत. भव्य असं पात्र आहे मैयाचं. थंडी फार आहे. मांडव ऋषी आश्रम नर्मदे हर. मांडव ऋषी आश्रम, मांडव ऋषी गुफा आश्रम फार सुंदर असा परिसर आहे. येथे आम्ही रात्री मुक्कामासाठी थांबलो होतो. सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. मांडव ऋषींची गुफा इथे खाली आहे. ते दाखवणारच आहे तुम्हाला. बाबाजी इथं पूर्ण व्यवस्था पाहत आहेत. शेकोटी वगैरे चालू आहे संत लोकांची. गो माता असे छोटे छोटे 2 हॉल बनलेले आहेत. 5-25 लोकांची इथे व्यवस्था होऊन जाते. भोजन प्रसादी मुक्कामाची सोय सुद्धा आहे. वरती इथं भोजनालय वगैरे आहे, कुटिया वगैरे आहेत. नर्मदे हर. पुढे आम्ही निघणार आहे शालिवाहनकडे. नर्मदे हर मांडव ऋषी आश्रम गुफा आश्रम आहे. तपोभूमी आहे. फार असं सुंदर गुफा बनलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. इस तरह से मार्ग है मित्रों. मैया ये साइड में हमारे सीधे हाथ से मैया. ये लग रहा है सामने महेश्वर. अभी हम महेश्वर के दक्षिण तट से जा रहे हैं. परिक्रमावासी कुछ आगे. पूरा मैया के किनारे से जंगल एरिया है. नर्मदे हर. शालिवाहन मंदिर समोर महेश्वर. आज दिनांक 6 डिसेंबर 2025. नर्मदे हर. परिसर फार सुंदर आहे. सर्व उपलब्ध आहे. भोजन प्रसादी, त्याच्यानंतर आसन व्यवस्था वगैरे. नर्मदे हर. श्री राम मंदिर ग्राम बोथू महेश्वर शालिवाहन पुढे ग्राम बोथू लागलेलं आहे. चाय प्रसादसाठी आम्हाला भैयानी इथं थांबवलेलं आहे. भैया इथं सेवा देत आहेत. त्या ग्राम बोथू. धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर. बोथू गाव इथून चायप्रसादी घेऊन ह्या मार्गे आम्ही आलेलो आहे. तिथं दादा गुरूंचं आश्रम 7 किलोमीटर असं लिहिलेलं आहे. तिथून असं शेतातून इकडे आलेलो आहे आणि असं पुढं उजवीकडे जायचं आहे. पूर्ण केळीची शेती लागणार आहे आजूबाजूला. नर्मदे हर. नर्मदे हर. शेतातून तिकडे येत आता आम्ही ह्या मार्गावर आलेलो आहे. इथून हा लागलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग.
जालनपूर आश्रम नर्मदा परिक्रमा मार्ग ढालखेडा 2 किलोमीटर हा असा रस्ता आहे. येथे आम्हाला चाय प्रसादीसाठी बोलवले आहे. नर्मदे हर परिक्रमा मार्ग. नर्मदे हर मा अन्नपूर्णा आश्रम जलनपूर येथे लागलेला आहे. मैयाचं पात्र समोरच आहे. विस्तीर्ण असं पात्र आपल्याला लाभलेलं आहे. सोबत परिक्रमावासी आहेत. नर्मदे हर बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटूया पुढे. नर्मदे हर अन्नपूर्णा क्षेत्र आश्रमपासून निघाल्यानंतर पुढे या दादाने आम्हाला चाय प्रसादीसाठी बोलवलेले आहे. हे दादा पण आहेत बघा. नर्मदे हर. भिलट देव मंदिर अकबरपुरा इथे आम्ही आलेलो आहे. रामपुरा. इथून आता पुढे भेटूया गोपीकुंज आश्रम. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, आता भालटदेव राम मंदिरपासून थोडं पुढं आलं त्या मैया सर्वांना थंडगार पाण्याची सेवा देतात. एकदमच वृद्ध महिला आहेत. मैया फार वृद्ध आहेत तरी सर्वांना सेवा देतात. त्याच्यात बिलकुल कमी पडू देत नाही. नर्मदे हर. दोनदा विचारत आहेत पाणी घेता का अजून. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, आज आपण गोपीकुंज आश्रम सरकेटेश्वर महादेव सरखल घाटच्या समोर आपण इथं आलेलो आहे. रात्रीचं विश्राम इथंच होतं. आता सकाळचे वाजले 6:30. थोड्या वेळाने आपण इथं पुन्हा निघूया पुढच्या प्रवासासाठी. सोबत आहे परिक्रमावासी. इथं ब्रह्माजींची रात्रीची विश्राम होती. शिवजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी इथं तपश्चर्या केली होती. फार असं जुनं मंदिर आहे. अन्नक्षेत्र आहे. मुक्कामाची व्यवस्था आहे. अगदी किनाऱ्यावर असलेलं हे आश्रम आहे. नर्मदे हर.